PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 7. लेखिका प्राची सुळे. आतापर्यंत आपण ऐकलं होतं, ही मुलगी अगदी आदिराजच्या स्वप्नातली आहे. हिला शोधायला हवं. इथे शॉपिंगला आले म्हणजे या शहरातली असावी. नंदिता विचार करत होती आणि नकळत ती हसली. कथा पुढे सुरू. बावळट. कार ड्राईव्ह करत मैथिली बोलली. मी बावळट का? आणि ती आंटी तिचं काय? सानिया धुसफुसली. चुप सानिया, काहीही फालतू बोलू नकोस. त्या आंटी जास्त काही बोलल्या नाही म्हणून निभावलं. किती शांत होत्या. चेहऱ्यावरून खानदानी दिसत होत्या. अगं मी पण बघितलं. त्यांची ट्रॉली एका बाजूला होती आणि तू हातात वस्तूंचा डोंगर घेऊन चालतेस. स्वतः धडपडून त्यांना सॉरी बोलायचं सोडून उलट आपल्या आईच्या वयाच्या बाईशी उद्धट बोललीस. मला बिलकुल आवडलं नाही हा सानिया. मैथिली रागातच होती. सानिया काहीही न बोलता डोळे मोठे करून फक्त मैथिलीकडे बघत होती. अशी बघू नकोस. खरं तेच बोलते. हो, तू खरं तेच बोलतेस. मे बी आय एम रॉंग. पण एक जाणवतं आहे, तू खूपच त्या आंटीची बाजू घेतेस. ती ओळखते का आपल्याला? तुला खूप सॉफ्ट कॉर्नर आहे तिचा. सानिया बोलली. शट अप. उगाच काहीही फंडे लावू नकोस. सानिया समजून घे. अगं एवढ्या क्षुल्लक कारणावरून एका मोठ्या व्यक्तीशी हुज्जत घालण्यात काय मोठेपणा होता? मला काही सॉफ्ट कॉर्नर नाही आहे. मी जे सत्य आहे तेच म्हणते. चल सोडते. माझं बिल दे इकडे. ट्रान्सफर करते पैसे. मैथिलीचा रोष बघून सानिया पुढे काही बोललेली नाही. तिला ड्रॉप करून ती घरी आली. कार पार्क करून बेल वाजवली. गोकाने दार उघडले. मैथिली दमली होती. पिशव्या गोकाकडे देऊन ती तिथेच सोफ्यावर बसली. आज्जो आले. खूप दमली का माझी नात? ते तिच्याजवळ बसत बोलले. हो आज्जो, दमली खरी आहे, पण मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूने. शारीरिक त्रास समजू शकतो, पण मानसिक त्रास सांग पाहू. मनात ठेवू नकोस, आज्जो म्हणाले. मैथिलीने मॉलमध्ये घडलेला किस्सा त्यांना सांगितला. आता तुम्हीच सांगा, आहे की नाही सानियाची चूक? ती म्हणाली. हो, वाटतं तर आहे तिची चूक आहे, पण त्या चुकीचं परिमार्जन तुझ्या माफी मागण्यात झालं की. त्यामुळे आता ती गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. बघ बाळा, केलेली चूक कबूल करण्यात मनाचा सच्चेपणा दिसून येतो, जो सानियाने दाखवला नाही. पण तू तिच्या बिहाफ ऑफ माफी मागून मनाचा सच्चेपणा तर दाखवलासच आणि मोठेपणाही दाखवला. त्या स्त्रीच्या मनात तुझ्याबद्दल आदर निर्माण झाला. माहीत नाही, आता कदाचित ती तुझाच विचार करत असावी आणि आशीर्वाद देत असेल. आजूंनी खूप तिला छान समजावले. यावर मात्र मैथिली मोकळं हसली. आलेच फ्रेश होऊन, मग जेवूया, ती म्हणाली व रूममध्ये गेली. जेवण झाल्यावर विश्वनाथ त्यांच्या रूममध्ये निघून गेले. आदी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, नंदिता म्हणाली. ऐकेन, पण एका अटीवर. ती कुठली रे? माझ्या डोक्याला तेलाची चांगली चंपी करून दे, आदी म्हणाला. एवढेच ना? अरे ते तर रोजच करेन रे. तू हो पुढे, येते मी तेल थोडं गरम करत घेऊन, नंदिता म्हणाली. आदिराज त्याच्या रूममध्ये निघून गेला. नंदिता खुर्चीत बसली व तिच्या पायाजवळ आदिराज बसला. तिने कोमट तेलाचे 5-6 थेंब त्याच्या टाळूवर टाकले. तेवढ्याने त्याची गात्र शिथिल झाली. खूप बरे वाटले. आहा, किती बरं वाटतंय ग मॉम. आता मस्त मालिश कर, तो म्हणाला. नंदिताने दोन्ही हाताच्या तळव्यांवर खूप तेल घेतले व ती आदिराजच्या डोक्याची चंपी करू लागली. आता माझं ऐकायचं आहे म्हटलंयस? हो, बोल तू, मी ऐकतोय, तो गुंगीतच बोलला. नीट ऐक हं, झोपू नकोस, ती म्हणाली. नाही ग, बोल तू. आदिराज, आज मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. तिथे ना एक खूप सुंदर मुलगी पाहिली मी. मॉम, मी सांगितले आधीच, फक्त सुंदर चेहरा नकोय. हो बाळा, बरोबर बोलतोयस, पण त्या सुंदर चेहऱ्याला शालीनता आणि संस्कारांची जोड असेल तर तो सुंदर चेहरा अधिक तेजोमय दिसतो. ती व्यक्ती लगेच जवळची वाटायला लागते. नंदिता समरसून बोलत होती. आई, काय झालं एवढं? अगं तू ती मुलगी पाहिली म्हणतेस ना, की तिच्या प्रेमात पडली आहेस?
आदिराज हसून म्हणाला, आदी, तुला मस्करी सुचते, पण खरंच खूप गोड मुलगी होती ती. आणि ती लक्षात राहण्याचं कारण म्हणजे ती जे वागली त्यामुळे. म्हणजे? मग नंदिताने तिथे घडलेला प्रसंग त्याला सांगितला. सानियाचा उद्धटपणा आणि मैथिलीने मागितलेली माफी. वाह, म्हणजे चूक कोणी दुसऱ्यांनी करायची आणि ती भोगायची हिने. मस्त, आधी बोलला. म्हणूनच तर ती माझ्या मनात भरली ना. तुला सांगू, जशी तुला हवे ना तशीच ही मुलगी आहे. नक्की याच शहरात राहत असावी. नाव काय आहे तिचं? तोच तर घोळ झाला ना. एवढं बोललो, पण तिचं साधं नाव नाही विचारलं. कुठे राहते ते माहीत नाही. नंदिता नाराज होत म्हणाली. आणि आदिराजला त्याला भेटलेली मैथिली आठवली. त्याने सुद्धा तिला नाव विचारलं होतं, पण तिने सांगेपर्यंत तिच्या मैत्रिणींसोबत ती निघून गेली. मैथिलीही त्याला आवडली होती. ए मुला, कसला विचार करतोयस? त्या अनामिकाचा, जी भेटते तर खरी, पण तिचं नावच समजत नाहीये. म्हणजे तुला सुद्धा ही मुलगी भेटली होती की काय? नंदिताने विचारले. मला कसं माहीत असणार मॉम, तुला कोण भेटली ते? आधी म्हणाला. आता तूच म्हणालास ना, भेटते तर खरी, म्हणून विचारले. मॉम, फॉरगेट अबाउट दॅट गर्ल. तिचं तेवढंच भेटणं होतं असं समज. खूप छान मालिश केलीस डोक्याची, झोप पण यायला लागले. गुड नाईट स्वीट ड्रीम, तो झोपाळलेल्या आवाजात म्हणाला. बरं, झोप छानपैकी, मी जाते. गुड नाईट बाळा, नंदिता म्हणाली व बाहेर निघून गेली. आदिराजने दार लावून घेतले. त्याने बेडवर स्वतःला झोपून दिले. त्या डबल किंग साईज बेडवर तो दोन्ही हात पसरून राजासारखा झोपला. मनात फक्त एकच विचार, मैथिलीचा. कशी अचानक भेटली? तिचं ते बघणं, अलगद कानामागे केस सारणं, विलक्षण बोलके डोळे, जणू तेच बोलत असावेत असं वाटावं. आणि तिचा सुंदर चेहरा, परिपूर्ण. मॉमलाही सुद्धा आवडेल. आधीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आधी बेटा, नुसतीच तिची स्वप्न बघणार का? अरे, तिला शोधायचे कष्ट घे, तरच सगळं साध्य होईल. येस, मिशन अनामिका लवकरच राबवायला हवं, त्याने निश्चय केला व झोपेच्या अधीन झाला. काय म्हणता सबनीस सर? पुन्हा त्या PAचा कॉल आला होता. उद्या सकाळची 11 वाजताची अपॉइंटमेंट फिक्स झाली. वाह, खूप छान न्यूज दिलीत. मी शाळेत पोहोचल्यावर बोलू. नाश्ता करत असताना मैत्रिणीने खुश होत म्हटले व कॉल कट केला. नंदिता आणि आदिराजला भेटले एकच अनामिका. होईल का त्यांचा संगम? आणि आदिराजचा मनसुबा समजेल का मैत्रिणीला? तर ऐकत रहा मंडळी. हा भाग यायला खूपच उशीर झाला आहे, कारण मी मधल्या काळात बाहेरगावी होती आणि खूप वर्कलोड असल्यामुळे भाग येऊ शकला नाही. मनपूर्वक माफी मागते. यापुढे कथेचे रोजच भाग येतील. क्रमश कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.